आणि एक महत्त्वाची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा होणार आहे। ग्रामीण भागातील मनसेचे पदाधिकारीही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत, मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, काय अधिकची माहिती? मनसेचे राज्यभरातील जे सरपंच आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचा आज हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स्वतः राज ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकतो हा स्टेज तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी काही प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत आणि त्यासोबतच राज्यभरातून जे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य येणार त्यांची नाव नोंदणी ही स्टेजच्या सभागृहाच्या बाहेर केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। साधारणतः ही जी संख्या आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य 900 पर्यंत आहे आणि या सर्व सदस्य आणि सरपंचांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे। त्यासोबतच ग्रामीण भागातील मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आजच्या या मेळाव्याला उपस्थित असणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरे आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय भाष्य करणार हे महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे एकूण जे काही ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आहेत ते मुंबईला जाऊन स्वतः राज ठाकरेंची भेट घेत होते आणि त्यांनीच ही मागणी केली होती की राज ठाकरेंनी आम्हाला मार्गदर्शन करावं। त्या दृष्टिकोनातून आजचा हा मेळावा असणार आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मनसेने सुद्धा लोकसभेची तयारी केलेली आहे, काही संभाव्य नावं सुद्धा समोर आलेली आहेत आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जी काही संभाव्य नावे आहेत त्यांना तयारी करण्याचे आदेश सुद्धा मनसेकडून देण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील जे काही लोकसभा मतदारसंघ आहेत त्यावर सुद्धा मनसेची आता नजर असणार आहे। त्या दृष्टिकोनातून आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या माहितीसाठी।